श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अक्षमाळ कंठी हास्य गोड भाष्य बोलतो, सर्वदेव सर्वतीर्थ पाद पद्मी वासतो. आप्त इष्ट जाण सर्व माय बाप बंधुतो, रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो. गुरुवाणी पुष्प 1 मधील प्रारब्ध या अध्यायाच्या पुढील भागाचं आणि संधी व उत्कर्ष या अध्यायांचं मी पठण करीत आहे. या अध्यायात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, गीतेमध्ये भगवंतांनी देखील अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं आहे की तू तुझे कर्म कर, त्या कर्माचे फळ देण्याचा अधिकार माझा आहे. जर कर्म केले नाही तर फळ मिळणार नाही हे उघड आहे. तेव्हा सर्व भक्तांनी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. नशिबात लिहिलेले आहे ते सर्व मिळणार आहे हे म्हणणारे जीवनात निराश झालेले असतात. वैफल्याची भावना त्यांच्यामध्ये प्रबळ झालेली असते, म्हणून ते असे बोलतात. जे निराश मनाने रडत रडत कर्म करतील त्यांना त्याचे फळ कसे मिळणार? त्यांना काहीही मिळणार नाही. आपण असा विचार करावा की जर एखाद्याला हे मिळाले तर मला का नाही मिळणार? मी जर प्रामाणिकपणे व जिद्दीने प्रयत्न केले तर मलाही निश्चित चांगलं फळ मिळेल. जर आपण प्रयत्नशील राहिलो नाही तर हे महापाप होईल, एका मोठ्या कर्तव्याला चुकल्यासारखे होईल. नेहमी उद्योगात राहणाऱ्या व्यक्तीने निष्क्रिय बनून निवांतच राहण्याचे ठरवले तर चालणार नाही. नशिबात असेल ते मिळेल या आशेवर स्वस्थ बसून राहिलं तर पस्तावण्याची पाळी येईल. प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजेत. की तुम्हाला काम करण्यासाठी शरीर दिले, मन व बुद्धी दिली, काम करण्याची शक्ती दिली, त्याशिवाय तुमच्यामध्ये असलेल्या धैर्य व धारिष्ट्याचा तुम्ही काय उपयोग केलात? तेव्हा कोणीही आशेवर विसंबून राहून निष्क्रिय राहू नये. तसे केल्यास पाण्यावर तवंग आल्यासारखे होईल. जिथं पाणी संत असते तिथे पाण्यावर तवंग येतो. वाहत्या पाण्यावर कधी तवंग येत नाही. एकदा जर का तुमचे मन दुर्बल होऊन निष्क्रियतेच्या भोवऱ्यात अडकून पडले तर तिथून त्याला बाहेर काढणं फारच अवघड होईल. असे लोक त्यांच्या जीवनात नेहमी अपयशी ठरतात. तेव्हा तुमच्या मनाला असला कमकुवत व दुर्बल विचार शिवू देऊ नका. निवांत बसलेल्यांना देव केव्हा सहाय्य करणार? तो फक्त आमच्यासारख्यांनाच नेहमी निवांत बसूनही सहाय्य करतो, कारण तुम्ही संपूर्ण जीवन देवासाठी वाहिले आहे. आमची ह्या पातळीपर्यंत स्थिती उंचावली आहे व म्हणून तो आमच्या जीवनाची काळजी घेतो, जबाबदारी घेतो. तुम्ही ह्या स्थितीपर्यंत तुमची पात्रता वाढवा, देव तुमची देखील काळजी घेतील. आता देव तुम्हाला सहाय्य कसे करेल? तर जे कर्म तुम्ही करता, जे प्रयत्न करता त्या प्रयत्नाप्रमाणे तो यश देईल. तेव्हा प्रयत्नवादी व्हा. गुरुवाणी पुष्प 1 मधील संधी व उत्कर्ष या अध्यायात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, प्रत्येक मनुष्य जीवनात योग्य संधीची वाट पाहत असतो. त्यासाठी त्याने पुरुषार्थ केला पाहिजे. संधी मिळताच आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. हे आपले प्रथम कर्तव्य आहे. मनुष्यजन्म हा नेहमी मिळत नाही. इतर अनेक जन्मानंतर जर पूर्वसुकृत चांगले असेल तर मनुष्यजन्म मिळतो. फक्त मनुष्यजन्मामध्ये ईश्वर प्राप्ती साधता येते. ज्यांच्या भाग्याचा ठेवा चांगला आहे अशाच लोकांना सत्पुरुषांच्या दर्शनाचा, आशीर्वादाचा व सहवासाचा लाभ मिळतो. एक आंधळा गृहस्थ रस्त्याने जाताना त्याला एक भरलेली पिशवी सापडली. त्याला वाटलं त्यात दगडच आहेत, म्हणून नदी किनारी बसून त्या पिशवीतून एक एक दगड काढून फेकत राहिला. शेवटचे 2-3 खडे शिल्लक राहिलेले असताना
एक डोळस माणूस तिथून चालला होता. त्याने आंधळ्याला विचारले, तुम्ही हे काय करता आहात? त्याने उत्तर दिलं की मी दगड पाण्यात टाकतोय. डोळस माणसाने खुलासा केला की हे दगड नसून मौल्यवान रत्ने आहेत. तोपर्यंत अनेक रत्ने पाण्यात पडून वाहून गेली होती. तो आंधळा गृहस्थ पश्चाताप करीत राहिला. त्याला संधी मिळाली होती, परंतु दुर्भाग्यवश आंधळा असल्याने त्याला फायदा घेता आला नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची अनेक वर्षे वाया जातात. आपल्या आयुष्याचा योग्य उपयोग करावा. आम्ही जो मार्ग दाखवला आहे त्याप्रमाणे उपासना करावी. जी संधी अनायासे मिळाली आहे तिचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, तुम्ही आमच्याकडे येऊन काय जाणावे? साधकाची कशी प्रगती होऊ शकेल? कोणती विशेष सेवा केल्याने आमची मर्जी संपादन होऊ शकेल? आमची मर्जी संपादन करण्याकरता देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा, दृढभक्ती ठेवावी. केव्हा काय विघ्न येईल, संकट येईल हे सांगता येत नाही. आपण देवावर, श्रद्धास्थानांवर पूर्ण विसंबून राहावे. काही वेळा परीक्षा घेण्याकरता संकट आलेले असते. अशा वेळी आपण गांगरून जाऊ नये. सतत नामस्मरण व ईश्वर चिंतन ठेवावे. त्यातून नक्कीच योग्य मार्ग सापडतो. अशा तऱ्हेने प्राप्त झालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. माझे व साहेबांचे ऑफिसमध्ये पटत नाही, सारखे खटके उडतात. माझा उत्कर्ष होणार नाही असे मला वाटते. मी नोकरी सोडू का? हे एक प्रकारचे संकट माझ्यावर कोसळले आहे असे मला वाटते. अशा संभ्रम अवस्थेत आलेल्या एका भक्ताला मी मार्गदर्शन केले. असे परमपूज्य सद्गुरू म्हणतात. आजकालच्या दिवसात नोकरी मिळवणे अवघड झाले आहे. कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय सोडणे मूर्खपणाचे होईल. तुम्ही संसारी माणसे आहात. कोणत्याही परिस्थितीत उदरनिर्वाहाचे साधन सोडू नये. तुमच्यावर मुलाबाळांची, संसाराची जबाबदारी आहे हे विसरू नका. काही वेळा भक्ताच्या मनामध्ये भाव कमकुवत असेल तर अनुभवही तसाच येणार. उत्कर्ष का होत नाही यासाठी आत्मसंशोधन करावे. येणारे अडथळे दूर करावेत. विनाकारण गुरूंवर रागवून काही साध्य होणार नाही, उलट नुकसानच होईल. आपण कशाच्या आधारावर त्रागा करणार? विशिष्ट स्थितीपर्यंत येण्यास वेळ लागणारच. आपली पात्रता सिद्ध करावी लागते. आपले जीवन कोणत्या प्रकारचे आहे, आपल्या भविष्यात काय आहे, आपला उत्कर्ष कधी होणार आहे हे सद्गुरूंशिवाय कोणीही ओळखू शकत नाही. तेव्हा गुरु जे देतील किंवा सांगतील तेच आपल्या जीवनामध्ये योग्य आहे असे मानावे व तेच प्रमाण म्हणजे अंतिम सत्य मानावे. आपल्याला दुर्मिळ असा मनुष्य देह मिळाला आहे आणि सद्गुरूंची भेट झाली आहे. तेव्हा या संधीचा फायदा घेऊन व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सातत्याने उपासना करून आपला उत्कर्ष साधावा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.